तुम्ही म्हणताल तुम्हाला मी पाहायला हवे आणि असं बाहेर का बोलवलं, पण तुमच्यासोबत खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलून घेतलं. बोला ना. अहो गेली 5 वर्ष झालीत माझा बाप मला लग्नासाठी पोरगी बघतोय, एक बी पोरगी भेटाना. म्हणून आता माझ्या बापानं आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, ह्या मध्यस्थीला पैसे दिलेत आणि तुम्हाला पाहायला आलोय. तुम्हाला सांगतो 5 वर्षात एवढा खर्च झाला पोरगी पाहायला की एवढा एका लग्नाला सुद्धा होत नाही. म्हणजे हे लग्न जमवण्यासाठी तुम्ही आमच्या गावातल्या त्या दादाला पैसे दिलेत का? हा दिलेत, मग काय करणार. तो बापाला म्हणला पैसे दिल्याशिवाय पोरगी दाखवित नसतो. फक्त मला एवढंच सांगा, तुम्ही आमच्यासारख्याला लुटून लग्न करणार का? लग्नासाठी स्थळ पाहिजे माझी ही शेवटची वेळ. आजपासून एक बी पोरगी पाहायला जाणार नाही. अहो किती दिवस मी माझ्या बापाला खड्ड्यात घालणार. गेली 5 वर्ष माझा बाप मध्यस्थीला पैसे देतोय, सगळे पैसे संपले. शेवटी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलंय आणि आता मध्यस्थीला पैसे देऊन तुम्हाला पाहायला आलोय. तुम्ही हा म्हणा नाहीतर नाही म्हणा. मुलगा म्हणून जन्माला आलोय, पस्तावा यायला लागलाय मला. फक्त तुम्हाला एवढं सगळं सांगायचं होतं म्हणून बाजूला बोलावलं. चला. चला. टेन्शन ना घेऊ, हा सगळं व्यवस्थित होईल. अहो मी नुसतं म्हणलं तर स्थळ दाखवत तुम्हाला, पण स्वतःही आलो तुमचं तोंड बघून आणि पोराला पोरी संग बोलायचा चान्स बी दिला. हा टेन्शन घेऊ नका. ओ उठा तुम्ही. आणि लग्न जमवण्यासाठी यांच्याकडनं जे पैसे घेतले होते ना ते देऊन टाका त्यांना परत. अगं अगं असं काय बोलती पोरी? हा अगं त्यांनी पैसे मागितलेले, मी स्वतःहून दिले होते. हा आणि काय माहितीये का, एका पोराचा बाप आहे मी. मला मला हेच करावं लागणार आहे आता. पण यात माझीच चूक आहे बरं का. कारण जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला मुलगी नको, मला मुलगा हवा म्हणून मीच हट्ट केला होता. आणि आज मुलगा आहे पण त्याला लग्नासाठी मुलगी मिळाला. ती किंमत मी आज मोजली यांना. आणि मी एकटाच नाहीये, असे काही लोक आहेत दुनियेमध्ये, त्यांना आहे ना वंशाचा दिवा हवा असतो. तसं काही बोलू नका यांना. अहो मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे. मला लग्न करायचंय, व्यवहार नाही करायचा. तुमची पोरगी असती तुम्ही हेच केलं असतं का? देऊन टाका त्यांचे पैसे. 51 किती 51 लग्न जोडले आजपर्यंत मी. पण एवढा अपमान कधी नाही झाला मा, बरं का. आज एवढा अपमान झाला मा. काय राव तुम्ही ईद आणून इथं धरली माई. हा ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझ खरं. ओ ओ देतो पैसे. आईला थोडे पैसे खर्चीला त्यातले देऊन टाकतो. पण येऊ का? काय माणसं आहेत राव. पोरी, सगळ्या पोरी जर तुझ्यासारख्या असतील ना तर कुठल्याच मुलाच्या बापाला आहे ना कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही बघ. करू आपण लग्न, हा घेऊ जोडून.